नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शरद गायके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो वास्तव कट्ट्यावर. वास्तव कट्ट्यावरती आपण आज आपलं हे इंग्लिशचं सेशन कंडक्ट करतोय. त्याचं मुख्य कारण म्हणजे असं की सर्वाधिक लोक जे आहेत ते या चॅनलवरती उपस्थित असतात आणि सर्वाधिक लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवणं फार महत्वाचं होतं. कारण की आता ग्रुप बी आणि ग्रुप सी मुख्य परीक्षा 2026 ची जी आहे मे आणि जून 2026 मध्ये, तर त्या दृष्टीने तुमच्यापैकी अनेक लोक तयारी करताय आणि त्याच तयारीच्या दृष्टीने मी शरद गायके तुमच्यासाठी एक वोकॅब्युलरी बूस्टर सिरीज घेऊन आलो आहे या युट्यूब चॅनलवरती. आता या सिरीजच्या माध्यमातून आपण काय बघणार आहोत की वोकॅब्युलरी जी आहे ती कशा पद्धतीने शिकली पाहिजे, योग्य पद्धत काय वोकॅब्युलरी शिकण्याची जेणेकरून मार्क्स वाढतील. कसं एक्झाम पर्यंत गेलं की लक्षात राहिलं पाहिजे की आपण काय शिकून गेलोय ते. म्हणून पाठांतर करणं हे तर अगदीच निष्फळ ठरेल तुमच्यासाठी. म्हणून वोकॅब्युलरी कशा पद्धतीने केली पाहिजे जेणेकरून उशिरापर्यंत आपल्या लक्षात राहील त्याची टेक्निक आपण या सेशन मध्ये शिकणार आहोत. सेशन मध्ये मुख्यतः आपण आज इडियम्स आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन शिकणार आहोत. चला वेळ न घालवता सुरुवात करूया. आता हे एक इडियम आहे अकिलीज हील नावाचं. आता हे जे इडियम आहे ह्याचा जर मी तुम्हाला अर्थ सांगितला, वाक्यप्रयोग सांगितला तर तुमच्या लक्षात राहील का? नाही. आपण समजून घेऊ इडियमला. आता बघा, अकिलीज हील हे इडियम राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची परीक्षा 2021, फॉरेस्ट एक्झाम 2017, डिपार्टमेंटल असिस्टंट 2017 आणि संयुक्त परीक्षा 2009 या वेगवेगळ्या 1, 2, 3, 4, 5 परीक्षांमध्ये विचारला गेलेला इडियम आहे. मग आपल्याला माहिती पाहिजे, आपल्या परीक्षेत येऊ शकतो. तर अकिलीज हील म्हणजे काय? काही लोकांना माहिती असेल की अकिलीज हील या इडियमचा तसा अर्थ होतो विकनेस, वल्नरेबल पॉइंट किंवा कमजोरी. आपण म्हणतो ना की ती माझी कमजोरी आहे कारण ते मला येत नाही, बरोबर? तसं अकिलीज हील त्या अर्थाने आपण वापरतो. पण हा इडियम तयार कसा झाला, त्याचं ओरिजिन काय ते समजून घेऊ. जसं आपण महाभारत, रामायण हे महाकाव्य बघतो, तसं ग्रीक मायथॉलॉजी मध्ये एक मोठा वॉरियर, मोठा योद्धा होऊन गेला, अकिलीज नाव होतं त्याचं. मग अकिलीजच्या आईला, जी की देवी होती, तिला शाप मिळालेला होता की तुझं जे मूल जन्माला येईल ते कसं असेल, देवांप्रमाणे अमर नसेल, ते मर्त्य असेल. आणि म्हणून जेव्हा अकिलीज जन्माला आला तेव्हा त्याच्या आईने त्याला अमर करण्यासाठी म्हणून एका नदीमध्ये बुडवलं. स्टिक्स नावाची नदी होती, त्या नदीत त्याला असं पाय धरून खाली बुडवलं पाण्यामध्ये. आणि त्या नदीच्या पाण्याचा ज्या ज्या ठिकाणी त्याच्या शरीराला स्पर्श झाला आणि ते शरीर त्याचं काय झालं, सुरक्षित झालं. पण या प्रोसेसमध्ये तिनं त्याला टाचेला धरून खाली बुडवलं होतं पाण्यामध्ये. आणि मग त्याची जी टाच जिथं पकडलेलं होतं त्या टाचेला त्या ठिकाणी हातामुळं त्या पाण्याचा स्पर्श होऊ शकला नाही. म्हणून टाचेचा तेवढा भाग कसा राहिला, त्याचा असुरक्षित राहिला. आणि मग त्या टाचेमध्येच बाण मारून शेवटी एका युद्धामध्ये त्याचा वध करण्यात आला. अशा पद्धतीनं अकिलीज या महान योद्ध्याचा अंत झाला त्याच्या टाचेत बाण लागून. जसं रावणाचा अंत कसा झाला होता त्याच्या बेंबीमध्ये बाण लागून, तशा पद्धतीने अकिलीज हील जे इडियम आहे तिथून तयार झालं. अकिलीज हे त्याचं नाव आहे आणि हील म्हणजे टाच. आपल्या टाचेला म्हणतो ना HEEL, हील म्हणजे टाच. तर अकिलीजची टाच त्याची काय होती, कमजोरी होती. या अर्थाने ते इडियम वापरलं जातं. वाक्यप्रयोग बघा, मॅथमॅटिक्स इज माय अकिलीज हील, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 मध्ये वापरलं गेलेलं वाक्य आहे. ग्रॅमर इज हिज अकिलीज हील, संयुक्त परीक्षा 2009 मध्ये वापरलेलं वाक्य आहे की गणित हे माझं कमजोरी आहे किंवा ग्रॅमर हे त्याचं कमजोरी आहे. अशा पद्धतीने आपण वाक्यामध्ये त्याला वापरलं पाहिजे. पुढचं इडियम इन अ नटशेल. इन अ नटशेल, नटशेल म्हणजे काय? अक्रोड वगैरे असतो, नट्स असतात, त्यांचे जे काही शेल असतात, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, टरफलं. हा, तर इन अ नटशेल हा जो इडियम आहे तो कुठं कुठं वापरलाय? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024, तांत्रिक सहाय्यक टेक्निकल असिस्टंट 2017,
डिपार्टमेंटल PSI 2016 या परीक्षांमध्ये. मग याचा अर्थ काय होतो? एखादी गोष्ट थोडक्यात सांगणे, थोडक्यात कमी शब्दांमध्ये, कन्साइज, इन अ व्हेरी ब्रीफ किंवा कॉम्पॅक्ट फॉर्म. म्हणजेच कसं थोडक्यात एखादी गोष्ट आहे त्याचा सारांश सांगितला, म्हणजेच काय ती गोष्ट मी कशी सांगितली? इन अ नटशेल. मग आता नटशेल कशामुळे आपण या अर्थाने वापरायला लागलो इन अ नटशेल? तर बघा त्याचं ओरिजिन हे आहे की प्राचीन काळामध्ये जे रोमन विद्वान होते ते त्यांच्या आयडियाज जे असतील ते लिहायचे, आणि त्यांचे जे काही लेखक होते ते काय करायचे? खूप थोडक्यात सारांश लिहायचे, आणि हा सारांश लिहिण्यासाठी, मांडण्यासाठी कधी कधी ते अक्रोड किंवा छोट्या पृष्ठभागावर, जसं की अक्रोडाचं जे कवच असतं, कवच टर्फल, त्याच्यावरती सुद्धा लिहायचे. मग जी गोष्ट अगदी टर्फलावरती लिहिली जाऊ शकते ती कशी असणार? अगदी संक्षिप्त. मग याच अर्थाने हे जे ईडीएम आहे इन अ नटशेल ते वापरलं जायला लागलं. जे अक्रोडाच्या कवचामध्ये मावतं ते कसं असणार आहे? अत्यंत संक्षिप्त, अशा अर्थाने. मग वाक्यप्रयोग शी गेव द स्टोरी इन अ नटशेल हे वाक्य राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 मध्ये वापरलेलं आहे. शी गेव द स्टोरी इन अ नटशेल म्हणजेच काय? तिने थोडक्यात ती गोष्ट सांगितली, अशा अर्थाचं ते वाक्य तयार होतं. पुढे बरी द हॅचेट हे एक ईडीएम आहे. डिपार्टमेंटल PSI 2023, MTS महाराष्ट्र टेक्निकल सर्व्हिसेस 2022, STI मुख्य परीक्षा 2016 आणि टॅक्स असिस्टंट 2016 4 वेळेस रिपीट झालेला आहे. बरी द हॅचेट. आता ह्याचा अर्थ तसा काय होतो? बरी द हॅचेट की भांडण संपवणे, टू एंड अ क्वारल अँड मेक पीस. म्हणजेच काय? भांडण किंवा वैर संपवणे आणि समेट करणे, शांतता राबवणे. आता या अर्थाने तो ईडीएम का वापरला जातो? तर त्याचं ओरिजिन आपल्याला हे सांगतं की नेटिव्ह अमेरिकन ट्राइब्स मध्ये अशी प्रथा होती, शांततेची प्रथा, की दोन वेगवेगळ्या ट्राइब्स, दोन वेगवेगळ्या ज्या काही जमाती असतील त्यांच्यामध्ये जर संघर्ष होत असतील आणि ते संघर्ष जर कुठेतरी थांबत असतील तर ते संघर्ष थांबताय बाबा, भांडण थांबवण्यासाठी ते काय करायचे? भांडण थांबलं की आपले जे काही त्यांचे जुने शस्त्रास्त्र असायचे, विशेषतः हॅचेट म्हणजे कुऱ्हाडीचा एक प्रकार आहे, कुऱ्हाड, हॅचेट, ते काय करायचे? जमिनीमध्ये खड्डा करून त्याच्यामध्ये आपले आपले शस्त्र पुरायचे. कशाचं? एक प्रतीक म्हणून की आपल्यातलं भांडण संपलंय म्हणून आपण शस्त्र पुरून टाकतोय. त्या अर्थाने बरी म्हणजे पुरणे, पुरणे, BURY, बरी म्हणजे पुरणे. मग बरी द हॅचेट म्हणजेच कुऱ्हाड पुरणे, म्हणजेच काय? भांडण मिटवणे किंवा वैर संपवणे, शांतता आणणे. त्याचं ओरिजिन कुठं कळलं आपल्याला? अमेरिकन शांतता प्रथेमध्ये, अगदी ट्रायबल शांतता प्रथेमध्ये. मग सेंटेन्स मध्ये कसा वापर होतो? दे डिसाइडेड टू बरी द हॅचेट अँड ट्राय टू बी फ्रेंड्स अगेन. MTS 2022च्या परीक्षेत वापरलेलं हे वाक्य. आणि एक वाक्य डिपार्टमेंटल PSI 2023 मध्ये, ही डिसाइडेड टू बरी द हॅचेट म्हणजेच त्याने भांडण सोडण्याचा निर्णय केला. दे डिसाइडेड टू बरी द हॅचेट, त्यांनी भांडण संपवण्याचा निर्णय केला, आणि अँड ट्राय टू बी फ्रेंड्स अगेन, आणि पुन्हा मित्र बनण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पुढे फेस द म्युझिक. फेस द म्युझिक. आता फेस समथिंग, एखाद्या गोष्टीला तोंड देणे, सामोरं जाणं म्हणजेच फेस. मग फेस द म्युझिक चा काय अर्थ होतो? हे ईडीएम कंबाईन ग्रुप बी नोव्हेंबर 2023, कंबाईन ग्रुप बी 2018 आणि PSI मुख्य परीक्षा 2010 अशा 3 परीक्षांमध्ये विचारलं गेलेलं आहे. मग फेस द म्युझिक म्हणजेच काय? तर विशेषतः वाईट परिणामांना किंवा शिक्षेला सामोरं जाणं, म्हणजेच टू ऍक्सेप्ट द कॉन्सिक्वेन्सेस, शिक्षेला किंवा परिणामांना सामोरं जाणं. आता ह्या सुद्धा ईडीएमचं ओरिजिन कुठे मिळतं माहितीये का? 18व्या-19व्या शतकामध्ये लष्करात म्हणजेच आर्मीमध्ये शिस्तभंग जर केली तर त्या सैनिकाची ज्या वेळेला बडतर्फ त्याला केलं जायचं त्यावेळेला त्याला लष्करी बँड समोर उभं केलं जायचं, आणि तो बँड मोठमोठ्याने काय वाजवायचा? म्हणजे म्युझिक वाजवायचा. तर अशा पद्धतीने त्याला अपमानास्पद पद्धतीने त्या म्युझिकला सामोरं जावं लागायचं. म्हणजेच काय? ही हॅड टू फेस द म्युझिक. म्हणून फेस द म्युझिक म्हणजेच काय? अशा शिक्षेला सामोरं जाणं किंवा वाईट परिणामांना किंवा कॉन्सिक्वेन्सेसना सामोरं जाणं, या अर्थाने आपण त्याला वापरायला लागलो. मग वाक्यप्रयोग कसा होतो? सुनील डिड नॉट डू हिज जॉब वेल. सुनीलने त्याचं काम योग्य पद्धतीने पूर्ण केलं नाही. नाव ही हॅज टू फेस द म्युझिक. आता त्याला शिक्षेला किंवा परिणामांना
सामोरं जावं लागणार आहे. हे वाक्य कंबाईन ग्रुप बी 2018च्या परीक्षेत वापरलं गेलेलं आहे. ही चीटेड इन द एक्झाम अँड नाव मस्ट फेस द म्युझिक. म्हणजेच त्याने परीक्षेमध्ये कॉपी केली, चीट केलं आणि आता त्याला त्याचा परिणाम भोगावा लागेल, अशा अर्थाचं ते वाक्य आहे. पुढे, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग हे इडियम कंबाईन ग्रुप सी मुख्य परीक्षा 2023, PSI मुख्य परीक्षा 2016, PSI मुख्य परीक्षा 2011 अशा 3 परीक्षांमध्ये रिपीट झालेलं आहे. ह्या इडियमचा अर्थ असा होतो की एखादं गुपित किंवा रहस्य उघड करणे किंवा एखादं सत्य नकळत बाहेर येणे किंवा बाहेर काढणे. जसं की टू रिव्हील अ सिक्रेट ऑफन अनइंटेन्शनली. नकळत किंवा चुकून एखादं रहस्य बाहेर काढणं असा त्याचा आता अर्थ होतो. परंतु हे जे इडियम आहे ते ओरिजिनेट कुठून झालं, तयार कुठून झालं, तर बघा मध्ययुगीन बाजारामध्ये काही व्यापारी काय करायचे, एखादी व्यक्ती जर एखादा डुक्कर किंवा ससा खरेदी करायला गेलं, तुम्हाला जर डुक्कर कोण खरेदी करतंय तर नाल्यावरती पकडताना पाहतो आम्ही. तर बघा युरोपियन कंट्रीज मध्ये तुम्ही जर पाहिलं, आपल्याला इकडे जसं चिकन मटन बोकड विकड आवडतं ना, तसं त्यांच्याकडे पीक वगैरे येते खातात आणि ते नाल्यातले पीक नसतात. ठीक आहे. तर तिकडं डुक्कर ससा खाणं म्हणजे मेजवानीची गोष्ट असते. तर डुक्कर किंवा ससा एखादी व्यक्ती बाजारामध्ये विकत घ्यायला गेलं तर दुकानदाराने त्याला पैसे घेतले डुकराचे आणि त्याच्या पिशवीमध्ये चुपचाप मांजर देऊन टाकलं बांधून. घरी गेल्यानंतर तो काय करायचा, पिशवी उघडायचा, पुटकून मांजर बाहेर निघायचं. मग लक्ष द्यायचं की अरे आपल्याला फसवलं गेलेलं आहे, पिशवीत काय होतं, मांजर होतं. मग गुपित काय झालं दुकानदाराचं, उघड व्हायचं घरी गेल्यानंतर. म्हणून लेट द कॅट आउट ऑफ द बॅग ह्या इडियमचा अर्थ व्हायला लागला गुपित उघड होणे किंवा कळणे. मग त्याला वाक्यात वापरलं गेलंय कोटिंग द फिगर अनविलिंगली ही लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. हे वाक्य वापरलं गेलंय PSI मुख्य परीक्षा 2011 मध्ये की इच्छा नसतानाही त्याने फिगर जी आहे ती सांगून दिली की किंमत एखाद्या गोष्टीची. त्यावरून त्याचं काय झालं, ही लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. म्हणजे तो फिगर अगोदर सांगत नव्हता, चुकून आणि अनविलिंगली इच्छा नसूनही त्याने काय केलं ते सांगून टाकली. म्हणजेच काय झालं, ते उघड झाली फिगर, म्हणजे संख्या, म्हणजेच रक्कम. त्यानंतर शी लेट द कॅट आउट ऑफ द बॅग अबाउट द सरप्राईज पार्टी. सरप्राईज पार्टी बद्दल तिने काय केलं, रहस्य किंवा गुपित जे होतं ते उघड केलं, रिव्हील केलं चुकून. पुढे, बर्न द कॅन्डल ऍट बोथ एंड्स. मेणबत्ती, कॅन्डल म्हणजे मेणबत्ती, आपण एकाकडनं शिलगवतो तिला आणि ठेवून देतो, मग उजेड पडतो. लाईट गेल्यावर पाहिलं असेल तुम्ही. बर्न द कॅन्डल ऍट बोथ एंड्स म्हटलेलं आहे, म्हणजे दोन्ही बाजूने मेणबत्ती जाळणे, असं इडियम आहे. हे इडियम वापरलंय राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024, कंबाईन मुख्य परीक्षा 2018 मध्ये. या इडियमचा ओरिजिन अगोदर सांगतो. पूर्वी ना मेणबत्त्या खूप महाग होत्या. मी प्रॉपर लिहून दिलंय तुम्हाला यामध्ये, की तुम्हाला देतोय मी तुम्हाला ही PDF. मेणबत्त्या महाग होत्या, एकीकडनं जाळणं ठीक होतं. काही लोक काय करायचे, दोन्हीकडनं जाळायचे, अधिक प्रकाश पडतो का बघायसाठी. प्रकाश पडतही असेल पण त्याच्याने होतं काय, मेणबत्तीचा अपव्यय होतो, लवकर मेणबत्ती संपते, जळते. मग दोन्ही टोकांनी मेणबत्ती पेटवणे काय मूर्ख आणि अपव्ययी कृती मानली जात होती. मग त्यावेळेला बर्न द कॅन्डल ऍट बोथ एंड्स हे जे इडियम तयार झालं तेव्हा सुरुवातीला त्याचा अर्थ हा होता की एखाद्या गोष्टीचा अपव्यय किंवा उधळपट्टी करणे, म्हणजेच एक्स्ट्रावगन्स, खूप पैसे खर्च करणे किंवा खूप जास्त रिसोर्सेसचा वापर करणे, त्या अर्थाने आपण त्याला वापरायचो. पण आता त्याचा अर्थ होतो स्वतःला खूप जास्त काम करून थकवून टाकणं, रात्रंदिवस काम करून अतिशय श्रम करून स्वतःला थकवणं, म्हणजेच आपली बॉडी अगदी एक्झॉस्ट होईल एवढं काम करणं. टू ओव्हरवर्क युअर सेल्फ बाय स्टेइंग अप लेट अँड रायझिंग अर्ली लिडिंग टू एक्झॉशन. म्हणजेच काय, रात्री उशिरापर्यंत काम करणे, सकाळी लवकर उठून काम करणे. ह्या प्रोसेसमध्ये स्वतःला आपण जेव्हा एक्झॉस्ट करतो, खूप जास्त श्रम देतो बॉडीला, त्यासाठी आपण हे इडियम वापरतो स्वतःला थकवण्यासाठी. बर्न द कॅन्डल ऍट बोथ एंड्स. आता वाक्यप्रयोग कसा होतो, द वे ही इज बर्निंग द कॅन्डल ऍट बोथ एंड्स ही विल सून बी अ पॉपर. हे वाक्य
कंबाईन ग्रुप सी मुख्य परीक्षा 2018 मधलं आहे. आणि ह्या वाक्यामधला जो ईडीएम आहे तो पहिल्या नव्हे तर दुसऱ्या अर्थाने वापरलाय, एक्स्ट्रावगन्स किंवा अपव्यय किंवा उधळपट्टी या अर्थाने. आणि म्हणून वाक्याचा अर्थ होतो द वे ही इज बर्निंग द कॅन्डल ॲट बोथ एंड्स ही विल सून बी अ पॉपर, म्हणजेच दिवाळखोर. पॉपर म्हणजेच कसा, दिवाळखोर गरीब. म्हणजे ज्या पद्धतीने तो उधळपट्टी करतोय तो लवकरच काय होईल, गरीब होईल, अशा अर्थाचं ते वाक्य आहे. पुढे ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. ट्रम्पेट म्हणजे तुतारी. तर ब्लो वन्स ओन ट्रम्पेट हे ईडीएम आहे. त्याचा अर्थ तुम्हाला माहिती असेल. आता हे ईडीएम कुठं कुठं वापरलंय बघा. ग्रुप बी मेन्स 2022, ग्रुप बी मेन्स 2019, मंत्रालय लिपिक 2017, एसटीआय मुख्य परीक्षा 2015 आणि एसटीआय मुख्य परीक्षा 2011 मध्ये. बघा ना, 5 वेगवेगळ्या परीक्षांमध्ये वापरलं गेलं आतापर्यंत. ह्या ईडीएमचा अर्थ काय होतो की स्वतःची स्तुती करणे किंवा बढाई मारणे. स्वतःची स्तुती करणे किंवा बढाई मारणे म्हणजेच काय, टू बोस्ट अबाउट वन्स अचिव्हमेंट. मी कसा ग्रेट आहे हे सांगत राहणे स्वतःच तोंडाने. आता हे ईडीएम ऍक्च्युली आलं कुठून. आता बघा, पूर्वीच्या काळचे जर तुम्ही काही सिरियल पिक्चर पाहिले असतील तर तुम्ही बघत आहात की काही एखादा राजा जर एंट्री करत असेल तर मोठ्याने तुतारी वाजायची, कुठेही भारतात किंवा जगभरामध्ये. तर हे ईडीएम तिकडूनच येतं की मध्ययुगाच्या वेळेला राजाचं जेव्हा आगमनाची घोषणा व्हायची त्यावेळेला तो जो ट्रम्पेट वाजवणारा होता, हेराल्ड म्हणतात त्याला, जो ट्रम्पेट वाजवायचा म्हणजे तुतारी वाजवायचा, जेणेकरून सगळ्यांना कळायचं की तो राजा आलाय, बरोबर. आणि मग त्या राजाच्या स्तुतीमध्ये बोललंही जायचं की हे महाराज येत आहे, आणि मग मोठ्याने तुतारी वाजवली जायची आणि मग राजाची एंट्री व्हायची. ही तुतारी हेराल्ड फक्त राजासाठी वाजवायचा, पण इतर जे कोणी येणार असेल त्यांना स्वतःसाठी स्वतःची तुतारी वाजवायची लागायची. म्हणजेच मी येतोय अशा पद्धतीने जर सांगायचं असेल तर मग स्वतःलाच आपली तुतारी वाजवावी लागणं, यावरून हा जो ईडीएम आहे तो अस्तित्वात आला. ब्लो वन्स ओन ट्रम्पेट, एंटर करताना सांगणे की मी कोण आहे, कसा आहे, ग्रेट, काय माझ्या अचिव्हमेंट्स आहेत वगैरे वगैरे सांगणे. मग वाक्यप्रयोग कसा होता बघा. कंबाईन ग्रुप बी मुख्य परीक्षा 2022 मधलं वाक्य आहे, मोस्ट ऑफ अवर फ्रेंड्स अवॉइड टॉकिंग टू हर. तिचे बहुतांश मित्र किंवा मैत्रिणी तिच्याशी बोलणं टाळतात. ॲज शी इज कॉन्स्टंटली ब्लोईंग हर ओन ट्रम्पेट, कारण की ती सतत स्वतःबद्दल स्वतःची स्तुती करत असते किंवा बढाया मारत असते. पुढचं वाक्य एसटीआय मेन्स 2011 मध्ये वापरलेलं आहे, यू ऑलवेज ब्लो युअर ओन ट्रम्पेट, म्हणजे तू सततच स्वतःची स्तुती करत असतो किंवा बढाया मारत असतो. पुढे ऍट 6s and 7s हे एक ईडीएम आहे. ऍट 6s and 7s हे ईडीएम राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारलं गेलंय. त्याचा अर्थ होतो गोंधळलेली किंवा विस्खळीत अवस्था, इन अ स्टेट ऑफ कन्फ्युजन ऑर डिसऑर्डर. अस्ताव्यस्त असणे, एकतर कन्फ्युजन किंवा अस्ताव्यस्त एखादी गोष्ट असते, त्यासाठी आपण हे वापरतो ईडीएम ऍट 6s and 7s. मग हे तयार कसं झालं तर जुन्या काळामध्ये पासा खेळला जायचा, फ्रेंच खेळ होता एक. त्यामध्ये 6 आणि 7 या नंबरवरती जेव्हा पैज लावलं जायचं ते कसं समजलं जायचं की ह्या आकड्यावरती पैज लावली तर हारणार किंवा धोकादायक समजलं जायचं. मग अशा जोखमीच्या आकड्यावरती कोण पैज लावायचं, एकतर अशी व्यक्ती जी निष्काळजी आहे किंवा गोंधळलेली आहे, कन्फ्युज्ड आहे. म्हणून ऍट 6s and 7s म्हणजेच एखाद्या व्यक्तीची गोंधळलेली अवस्था, असा त्या वाक्याचा, त्या ईडीएमचा अर्थ रूढ झाला आणि म्हणून त्याला अशा पद्धतीने आपण वापरतो. आता बघा वाक्यप्रयोग कसा आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मधलं वाक्य आहे, वेन आय एंटर्ड द हाऊस एव्हरीथिंग वॉज ऍट 6s and 7s, म्हणजेच मी जेव्हा घरात शिरलो सगळं काही अस्ताव्यस्त होतं, अशा अर्थाचं ते वाक्य होतं. पुढे कॉल अ स्पेड म्हणजे एखाद्या गोष्टीला जसं आहे तसं सांगणे, विदाउट शुगर कोटिंग, अशा अर्थाचं ईडीएम आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020, डिपार्टमेंटल असिस्टंट 2016 आणि एसटीआय मुख्य परीक्षा 2011 अशा परीक्षांमध्ये ते विचारलं गेलंय. अर्थ काय होतो, टू स्पीक प्लेनली अँड ऑनेस्टली विदाउट शुगर कोटिंग, सरळ आणि स्पष्ट बोलणे.
वाक्य या इडियमचा ओरिजिन कुठून होतो की एक ग्रीक लेखक होता प्लुटार्क, त्यांनी लिहिलंय त्यामध्ये ज्या वस्तूला जे नाव आहे तेच नाव देणे. ही बॉटल असेल तर बॉटल म्हणणे, एखादी व्यक्ती खोटारडी तर तिला खोटारडी म्हणणं, एखादी व्यक्ती प्रामाणिक आहे तर तिला प्रामाणिकच म्हणणं, अशा पद्धतीचं त्याचं लिखाण होतं. आणि ह्याच कल्पनेमधून 16व्या शतकामध्ये इंग्लिशमध्ये कॉल अ स्पेड असा प्रयोग रूढ झाला आणि त्याला ह्या अर्थाने वापरलं जाऊ लागलं, कॉल अ स्पेड. मग द प्रिन्सिपल प्रॉमिस नॉट टू पनिश हिम इफ ही कॉल्ड अ स्पेड हे वाक्य आहे STI मेन्स 2011 मधलं. तर ह्या वाक्यामध्ये टू कॉल अ स्पेड हे इडियम आपण वापरलेलं पाहिलं. पुढे अ सिल्वर लाइनिंग इन अ डार्क क्लाउड हे इडियम आहे कंबाईन ग्रुप सी 2023 आणि राज्यसेवा मुख्य 2023 या दोन परीक्षांमध्ये हे इडियम वापरलं गेलेलं आहे. आता अ सिल्वर लाइनिंग इन अ डार्क क्लाउडला आपण कशा पद्धतीने वापरतो, एखादी होपफुल सिच्युएशन या अर्थाने वापरतो. म्हणजेच एखाद्या परिस्थितीमध्ये, वाईट परिस्थितीमध्ये जेव्हा आपल्याला आशा दिसते, एखाद्या वाईट परिस्थितीमध्ये जेव्हा एखादी चांगली गोष्ट, चांगली बाजू दिसते, होप्स दिसतात, आशा दर्शवणारी किंवा आशा पल्लवित होईल अशी गोष्ट दिसते, त्या गोष्टीसाठी आपण अ सिल्वर लाइनिंग असं इडियम वापरतो. अ होपफुल ऑर अ पॉझिटिव्ह आस्पेक्ट इन अ बॅड सिच्युएशन, वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा एखादी गोष्ट जी आपल्याला बघून वाटतं की बाबा ही तरी चांगली गोष्ट आहे, होपफुल आहे, त्याला आपण म्हणतो. मग इडियम कसं तयार झालं समजून घेऊ. जॉन मिल्टन ह्याची एक कविता आहे 1634 मधली, कॉमर्स. ह्या कवितेमधली त्याची लाईन आहे, वॉज आय मिस्टेकन और डिड अ डार्क क्लाउड शो अ ब्राइट शायनिंग एज इन द नाईट. म्हणजेच काय, माझ्याकडनं चूक झाली की खरंच आकाशामध्ये रात्रीच्या वेळी डार्क क्लाउडच्या शेवटी असं शायनिंग चमकदार त्या ढगाचं एज दिसलं. एज म्हणजे त्या ढगाची कडा. मग आता ढग जर आलेले असतील, जसं की आपण पाहतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये ढग आलेला असेल, ढगाचा जो मधला पार्ट आहे तो सगळा काळा दिसतो आपल्याला जर जास्त आलेला असेल तर. पण जर सूर्य असेल पाठीमागे तर त्या सूर्यामुळे त्या ढगाचा जो साईडचा भाग असतो तो कसा दिसतो आपल्याला, चमकतो, तो सिल्वर लाइनिंग म्हणतो आपण त्याला. मग त्या पद्धतीचं हे इडियम आहे. तर डार्क क्लाउड म्हणजे काय, त्यामधलं संकट, आणि सिल्वर लाइनिंग म्हणजे काय, त्या संकटामागची आशा, अशा अर्थाचं आपण ते प्रतीक म्हणून हे इडियम वापरतो. जसं की कंबाईन ग्रुप सी मधलं हे वाक्य आहे, फॉर ऑल हिज प्रिडिकमेंट्स हिज फ्रेंड प्रॉमिस्ड हिम हेल्प. त्याचे जेवढे काही अडचणी, प्रॉब्लेम्स होते त्यामध्ये त्याच्या मित्रांनी त्याला प्रॉमिस केलं की मी तुला मदत करेल. अँड इट वॉज शुअरली अ सिल्वर लाइनिंग इन अ डार्क क्लाउड. म्हणजेच त्याच्या एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये, एवढ्या वाईट अवस्थेमध्ये त्यासाठी सगळ्यात आशा दर्शवणारं किंवा होपफुल किंवा पॉझिटिव्ह गोष्ट काय घडली की त्याच्या मित्राने त्याला वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा प्रॉमिस केलं की मी तुला मदत करेल. अशा पद्धतीने त्याला आपण वापरतो. इथपर्यंत आपण पाहिलं 10 इडियम्स. अगदी इडियम्सचा अर्थ पाहिला, कोणकोणत्या परीक्षांमध्ये रिपीट झालेत ते पाहिलं, आणि इडियम ओरिजिनली आलेत कुठून, ओरिजिन कुठं झालंय, त्यांचं उगम कुठून झालाय हे सुद्धा तिथून शिकलोय. आता पुढे आपण काही शब्द पाहूया जे वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून वन वर्ड सबस्टिट्यूशन या प्रश्न प्रकारामध्ये आपल्याला विचारले गेलेले आहेत. आणि फक्त वन वर्ड सबस्टिट्यूशनच नव्हे, काही शब्द वन वर्ड सबस्टिट्यूशन, सिनोनिम्स, अँटोनिम्स वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा विचारले गेलेले आहेत. एकच शब्द वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये पण विचारला गेलाय, सिनोनिम्स मध्ये पण, अँटोनिम्स मध्ये पण आहेत. पुढे काही, जसं की पहिला शब्द आहे आपला हेडनिस्ट, राज्यसेवा 2024 ग्रुप बी 2022 मध्ये विचारला गेलाय, रिपीट झालेला आहे. मग हेडनिस्ट म्हणजे कोण, अशी एखादी व्यक्ती जी फक्त सुख उपभोगण्यासाठीच जगते, सुख उपभोगण्यासाठीच जी व्यक्ती मानते की आपलं जीवनाचं अंतिम ध्येय हेच आहे. अ पर्सन हु बिलीव्स दॅट प्लेजर इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ. अशी व्यक्ती जी या गोष्टीमध्ये विश्वास ठेवते की सुख किंवा आनंद उपभोगणे
हे आयुष्याचं सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे. मग ह्या शब्दाचं ओरिजिन सुद्धा ग्रीक भाषेत मिळतं. हेडोन म्हणजे सुख व आनंद म्हणजेच प्लेजर. मग हेडनिस्ट म्हणजेच काय, अशी व्यक्ती जी की सुख किंवा आनंद उपभोगण्यासाठी जगते. आता हेडॉन जो ग्रीक शब्द आहे त्याच्यासोबत IST हे एक प्रिफिक्स आलं की समजून घ्यायचं हेडनिस्ट काय झाला माहिती, नाऊन झाला. मग वाक्यप्रयोग कसा होतो त्याचा, ही इज अ हेडनिस्ट हु लिव्स ओनली फॉर कम्फर्ट अँड एन्जॉयमेंट. तो एक हेडनिस्ट आहे, तो फक्त कम्फर्ट, एन्जॉयमेंट, सुख, आनंद या गोष्टीसाठी जगतो. आता हेडनिस्टचे सिनोनिम्स म्हणजे समानार्थी कुठले कुठले शब्द आहेत, प्लेजर सीकर, एपिक्योर, सेन्शुअलिस्ट, व्हॉल्युप्चुरी, त्यानंतर प्लेजर लवर, त्यानंतर काय अँटोनिम्स पण दिलेले आहेत, असेटिक, स्टोइक, प्युरिटन, सेल्फ डिनायर, स्पार्टन. तर हे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आपल्याला इथं हेडनिस्टचे बघायला मिळतात, कॉमन सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. त्यानंतर एक शब्द आहे स्टोइक. हा शब्द कुठे कुठे रिपीट झालेला आहे बघा, ग्रुप बी 2023, ग्रुप सी 2019, ASO 2017, फॉरेस्ट 2017, PSI 2017, असिस्टंट 2014, संयुक्त परीक्षा 1989, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 परीक्षांमध्ये स्टोइक हा शब्द रिपीट झालेला आहे. ग्रीकमध्ये स्टोइसिझम नावाची एक प्रथा आहे. ठीक आहे, स्टोइसिझम ही एक फिलॉसॉफी आहे, ग्रीक फिलॉसॉफी, ज्यामध्ये सेल्फ कंट्रोल आणि इंड्योरन्स शिकवलं जातं. या फिलॉसॉफीच्या माध्यमातून लोकांना सेल्फ कंट्रोल शिकवलं जातं. हे शिकवलं जातं की एखादी गोष्ट जर तुमच्याकडे नसेल किंवा तुमच्यासोबत एखादी गोष्ट वाईट घडली तर तिला तुम्ही कशा पद्धतीने पचवायचं. बरोबर, काही लोक असे असतात ना ज्यांना त्यांच्यासोबत काहीतरी खूप मोठी आनंदाची बातमी जरी त्यांना मिळाली त्यांना फरक पडत नाही, ते फार एक्सप्रेस करत नाही त्यावरती. म्हणजेच ते कसे आहेत, स्टोइक आहेत. ज्या लोकांना खूप मोठं दुःख त्यांच्यावर आभाळ कोसळलं असेल तरी सुद्धा ते घाबरून जात नाही, निवांत राहतात, लोड घेत नाही, त्या लोकांना आपण काय म्हणतो, स्टोइक. मग तो अर्थ त्याचा तोच आहे, पर्सन हु रिमेन्स अनअफेक्टेड बाय पेन ऑर प्लेजर. म्हणजे सुख असो किंवा दुःख असो त्याबद्दल उदासीन असलेली व्यक्ती. काय प्रॉब्लेम नाही आहे, आनंद येतोय येऊ द्या, दुःख येतोय येऊ द्या, नको म्हणत नाही. अशा व्यक्तींसाठी आपण हा शब्द वापरतो, स्टोइक. मग आला कुठून, ग्रीक फिलॉसॉफी आहे स्टोइसिझम, ज्यामध्ये सेल्फ कंट्रोल आणि एंड्योरन्स शिकवलं जातं. त्या स्टोइसिझम या फिलॉसॉफी पासूनच हा शब्द तयार झाला. स्टोइक हा अजेक्टिव्ह आहे, स्टोइक हा अजेक्टिव्ह आहे. सेंटेन्स बघा, डिस्पाइट ग्रेट लॉस ही रिमेन्ड स्टोइक अँड काम. म्हणजेच काय, त्याचा एवढा मोठं नुकसान झालं, एवढं होऊन सुद्धा तो कसा राहिला, शांत राहिला, स्टोइक राहिला, उदासीन राहिला सुखदुःखासाठी. त्यानंतर स्टोइकचे काही सिनोनिम्स दिलेले आहेत, अनइमोशनल, इम्पॅसिव्ह, त्यानंतर काय रिझाइन, एन्ड्युरिंग, सेल्फ कंट्रोल. काही अँटोनिम्स दिलेले आहेत, म्हणजेच काय, जो इमोशनल होतो, सेन्सिटिव्ह आहे, एक्साइटेबल आहे, हेडनिस्टिक आहे किंवा पॅशनेट आहे एखाद्या गोष्टीबद्दल. पुढे फिलॅन्थ्रोपिस्ट. फिलॅन्थ्रोपिस्ट हा शब्द ग्रुप सी 2022, STI 2018, PSI 2016, टॅक्स असिस्टंट 2014 आणि डिपार्टमेंटल PSI 2011 एवढ्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारला गेलाय. हा शब्द 5 परीक्षांमध्ये रिपीट झालेला आहे. फिलॅन्थ्रोपिस्ट म्हणजेच कोण, तर जो मानव कल्याणासाठी कार्य करतो अशी एखादी व्यक्ती. अ पर्सन हु वर्क्स फॉर द वेलफेअर ऑफ मॅनकाइंड, इतरांच्या भल्यासाठी काम करतो. जसं की रतन टाटा होते, त्यांनी काय केलं, इतरांच्या भल्यासाठी कामं केली, म्हणजेच मोठमोठ्या संस्था उभ्या केल्या आणि त्या माध्यमातून इतर अनेक लोकांना, हजारो लोकांना त्यांनी रोजगार दिला, मोठमोठे कामं केले, ज्या माध्यमातून लोकांसाठी कामं केलेत. बरोबर, तर अशा लोकांना आपण काय म्हणतो, फिलॅन्थ्रोपिस्ट म्हणतो. बरोबर, मग फिलॅन्थ्रोपिस्ट शब्द कुठून येतो, ग्रीक भाषेत फिलो म्हणजे लव्ह, ज्यापासून प्रिफिक्स बनतो फिल, आणि अँथ्रोपोज म्हणजे मॅन, ज्यापासून अँथ्रोपिस्ट शब्द आला. मग फिलॅन्थ्रोपिस्ट म्हणजेच काय, माणसावर प्रेम करणारा माणूस. मग अशा पद्धतीने शब्द तयार होतो. मग वाक्यप्रयोग कसा होणार, द फिलॅन्थ्रोपिस्ट डोनेटेड हिज वेल्थ फॉर एज्युकेशन. म्हणजेच काय, त्या फिलॅन्थ्रोपिस्ट व्यक्तीने
शिक्षणासाठी त्याची जे काही संपत्ती आहे ती डोनेट केली. त्यानंतर सिनोनिम्स दिले त्याचे पण ह्युमॅनिटेरियन, बेनिफॅक्टर, ऑल्ट्रुइस्ट, डोनर, सोशल रिफॉर्मर. त्यानंतर अँटोनिम्स दिलेत विरुद्धार्थी, सगळे निगेटिव्ह होतील. मिझॅन्थ्रोप, इगोइस्ट, सेल्फिश पर्सन, मायझर आणि एक्सप्लॉइटर. आता तुम्ही म्हणाल सर इथं फिलॅन्थ्रोपिस्ट आहे, इथं मिसॅन्थ्रोप आहे. हो, फिलॅन्थ्रोपिस्टचा विरुद्धार्थी मिसॅन्थ्रोप होतो. जसं दोनही शब्दांमध्ये जो अँथ्रोपोज म्हणजे मॅन आहे तो कॉमन आहे. इथं फिलॅन्थ्रोपिस्ट मधला फिल हा प्रिफिक्स फिलो म्हणजे लव पासून येतो. मिसॅन्थ्रोप मधला जो मिस आहे तो प्रिफिक्स येतो मिझिन पासून, ज्याचा अर्थ होतो टू हेट, द्वेष करणे या शब्दापासून येतो. पुढे मिझॅन्थ्रोप शब्द आहे पुढचाच आहे. कुठं कुठं वापरलाय? ग्रुप बी 2022, राज्यसेवा 2022, असिस्टंट मुख्य परीक्षा 2015, टॅक्स असिस्टंट 2014 आणि PSI मुख्य 2014. 5 परीक्षांमध्ये रिपीट झालेला शब्द मिझॅन्थ्रोप. कसा? पर्सन हू हेट्स मॅनकाइंड, मानव जातीचा द्वेष करणारी व्यक्ती, इतरांना त्रास देणारी. मिझोस किंवा मिझिन ग्रीक भाषेतला शब्द आहे ज्याचा अर्थ होतो हेट्रेड आणि द्वेष करणे. आणि अँथ्रोपोज म्हणजे मॅन, दोघांपासून बनला मिझॅन्थ्रोप, मग अर्थ होतो मानवांचा द्वेष करणारी व्यक्ती. ही अवॉइड सोसायटी अँड बिहेव्स लाईक अ मिझॅन्थ्रोप. तो काय करतो? समाजाला अवॉइड करतो आणि एखाद्या मिझॅन्थ्रोप व्यक्तीसारखा वागतो, अशा अर्थाचं वाक्य आहे. पुढे सिनोनिम्स काय होतील मग मिझॅन्थ्रोपचे? ह्युमन हेटर, सिनिक, रिक्लोज, त्यानंतर अँटी सोशल, त्यानंतर पेसिमिस्ट जर संदर्भानुसार वाक्याच्या. त्यानंतर अँटोनिम्स कसे कसे होऊ शकतात? त्याचा अँटोनिम होणार फिलॅन्थ्रोपिस्ट, ह्युमॅनिटेरियन, ऑल्ट्रुइस्ट, सोशेबल किंवा ऑप्टिमिस्ट. पुढे ऑप्टिमिस्ट म्हणजे कोण? आशावादी व्यक्ती. आता जसं लॅटिन भाषेमध्ये ऑप्टिमस शब्द आहे त्याचा अर्थ होतो बेस्ट, आणि एक शब्द आहे पेसिमस त्याचा अर्थ होतो वर्स्ट म्हणजे सर्वात खराब. मग ऑप्टिमिस्ट म्हणजेच या ऑप्टिमस पासून येतो. बेस्ट म्हणजे आशावादी, पेसिमिस्ट हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे पेसिमिस्ट, तो येतो या पेसिमस पासून, लॅटिन भाषेतला शब्द आहे ज्याचा अर्थ होतो वर्स्ट म्हणजेच निराशावादी. आता बघू ऑप्टिमिस्ट शब्द कुठे कुठे रिपीट झालेला आहे मोजा. ग्रुप सी 2023, डिपार्टमेंटल PSI 22, ग्रुप सी 22, MES महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रिलिम्स 2016, डिपार्टमेंटल PSI 2011, डिपार्टमेंटल PSI 2010, संयुक्त परीक्षा 2009, संयुक्त परीक्षा 1985, संयुक्त परीक्षा 1984. 1 2 3 4 5 6 7 8 9 वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून ऑप्टिमिस्ट हा शब्द आपल्याला विचारण्यात आलेला आहे. अर्थ काय होतो? आशावादी व्यक्ती, प्रत्येक परिस्थितीमध्ये चांगली बाजू पाहणारी व्यक्ती. अ पर्सन हू ऑलवेज लुक्स ॲट द ब्राईट साइड ऑफ लाईफ. त्यानंतर वाक्यप्रयोग बघूया. अन ऑप्टिमिस्ट सीज ऑपॉर्च्युनिटी इवन इन फेलियर, म्हणजेच अपयशामध्ये सुद्धा संधी शोधतो. कोण? एखादा आशावादी व्यक्ती. अशा अर्थाचं वाक्य. ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी. सिनोनिम्स काय त्याचे? पॉझिटिव्ह थिंकर, होपफुल पर्सन, आयडियलिस्ट, ब्राईट साइडर, एन्थुझियास्ट. त्याचे विरुद्धार्थी काय होतात? पेसिमिस्ट, सिनिक, फेटलिस्ट, डाउटर, स्केप्टिक. त्यानंतर बिब्लिओफाईल. बिब्लिओफाईल हा एक शब्द आहे जो अनेक वेळा रिपीट झालेला आहे. डिपार्टमेंटल PSI 2023, PSI 2017, डिपार्टमेंटल STI 2016, संयुक्त परीक्षा 1985. 4 परीक्षांमध्ये विचारला आहे. बिब्लिओफाईल म्हणजे अशी व्यक्ती जी की पुस्तकं जिला आवडतात. आता पुस्तक प्रेमी व्यक्ती, अ पर्सन हू लव्स बुक्स. पुस्तक प्रेमी व्यक्तींना आपण म्हणतो बिब्लिओफाईल. जरुरी नाहीये की त्या व्यक्तीला पुस्तक वाचायला आवडत असतील, जमा करायला जरी आवडत असतील तरी त्याला आपण काय म्हणतो? बिब्लिओफाईल. मग बिब्लियन ग्रीक भाषेतला बिब्लियन शब्द आहे ज्याचा अर्थ होतो पुस्तक, बुक. फिलोज म्हणजे लवर, मग बिब्लियन प्लस फिलोज, बिब्लिओफाईल शब्द तयार होतो, पुस्तक आवडणारा. शी इज अ बिब्लिओफाईल वाईल विथ अ ह्यूज पर्सनल लायब्ररी. म्हणजेच काय? ती एक बिब्लिओफाईल आहे, तिची स्वतःची एक खूप मोठी पर्सनल लायब्ररी आहे. म्हणजेच काय? पुस्तकांचा एक साठा आहे. पुढे बिब्लिओफाईलचे मग सिनोनिम्स काय आहे? बुक लवर, रीडर, बुकवर्म, लिटररी एन्थुझियास्ट, बिब्लिओमॅनियक. जर त्याचा एक्स्ट्रीम व्हर्जन सांगायचं असेल तर मेनिया शब्द वापरतो आपण. त्यानंतर अँटोनिम्स विरुद्धार्थी शब्द काय होतील? मग
इलिटरेट न शिकलेला, बिब्लिओफोब, नॉन रीडर, इग्नॉर्मस, त्यानंतर अँटी इंटेलेक्च्युअल, अशा पद्धतीने. पुढे हा एक शब्द आहे कॉनसर. कॉनसर त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे कॉनसर. ग्रुप बी 2023, डिपार्टमेंटल SCI 14, PSI डिपार्टमेंटल PSI 2013 आणि संयुक्त परीक्षा 2010 4 वेळेस विचारला गेलाय. कॉनसर म्हणजे कोण? अशी एखादी व्यक्ती जिला म्युझिक असेल, म्हणजेच म्युझिक किंवा कुठल्या प्रकारची कला असेल, कला, संगीत किंवा खाद्य, या गोष्टींबद्दल जज करण्याची किंवा या गोष्टींना जज करण्याची ज्या व्यक्तीला आवड आहे किंवा जी व्यक्ती एक्सपर्ट आहे, ज्या व्यक्तीला ज्ञान आहे, नॉलेज आहे या सर्व गोष्टींचं, त्या व्यक्तीला आपण म्हणतो कॉनसर. अ पर्सन हु हॅज एक्सपर्ट नॉलेज ऑफ आर्ट, म्युझिक ऑर फूड, म्हणजेच काय, कलेची किंवा संगीताची किंवा खाद्याची जाण असलेली व्यक्ती. ठीक आहे. मग ओरिजिन काय? फ्रेंच भाषेमधला शब्द आहे कॉनेर. कॉनेर म्हणजेच काय? टू नो, म्हणजेच काय? माहिती असणे, जाणणे. मग त्यापासून कॉनसर हा शब्द इंग्लिश मध्ये तयार झाला. ही इज अ कॉनसर. ही इज अ कॉनसर ऑफ क्लासिकल म्युझिक, म्हणजेच काय? शास्त्रीय संगीताचा तो काय आहे? कॉनसर, म्हणजेच मोठा जाणकार आहे, अशा अर्थाचं ते वाक्य आहे. सिनोनिम्स काय त्याचे? एक्सपर्ट, अफिशियनोडो, त्यानंतर क्रिटिक, अथॉरिटी, स्पेशलिस्ट. त्यानंतर अँटोनिम्स दिलेत अॅमेच्युअर, लेमन, नोविस, त्यानंतर इग्नरंट पर्सन आणि बिगिनर, असे वेगवेगळे शब्द त्याचे अँटोनिम्स पण आहेत. पुढे एक्सटेम्पोर. एक्सटेम्पोर म्हणजेच काय? बघा, ग्रुप C 2023, डिपार्टमेंटल PSI 2013 आणि संयुक्त परीक्षा 2010 अशा 3 परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे एक्सटेम्पोर शब्द. एक्सटेम्पोर सोबत इम्प्रॉम्प्टू या शब्दाला पण वापरलं जातं. इम्प्रॉम्प्टू म्हणजे अचानक, पूर्वतयारी शिवाय केलेलं, आणि एक्सटेम्पोर म्हणजेच काय? बघा, एक्सटेम्पोरचं लॅटिन ओरिजिन आहे, ज्याचा अर्थ होतो एक्सटेम्पोर म्हणजे आउट ऑफ द मोमेंट, कोणतीही तयारी न करता, स्पोकन ऑर डन विदाउट प्रिपरेशन. जसं की शी डिलिव्हर्ड अन एक्सटेम्पोर स्पीच कॉन्फिडेंटली. आणि इकडं इम्प्रॉम्प्टू सुद्धा लॅटिन मधूनच येतो. इम्प्रॉम्प्टूचा अर्थ होतो इन रेडीनेस, म्हणजेच कसं? डन सडनली विदाउट प्लॅनिंग, अचानक किंवा पूर्वतयारीशिवाय केलेलं. आता एक्सटेम्पोरला कसं आपण वापरतो? शी डिलिव्हर्ड अन एक्सटेम्पोर स्पीच कॉन्फिडेंटली. सिनोनिम्स काय त्याचे? अनप्रिपेअर्ड, स्पॉन्टेनियस, इम्प्रोवाइज, ऑफ हँड किंवा इन्स्टंट, ताबडतोब दिलेलं. अँटोनिम्स काय होतील? प्रिपेअर्ड, रिहर्स, प्लॅन, स्क्रिप्टेड, प्रीमिडिएटेड. पुढे इम्प्रॉम्प्टू. इम्प्रॉम्प्टूचा वापर कसा होतो? असिस्टंट 2014 आणि STI मेन्स 2013 मध्ये विचारलेला आहे हा शब्द. ही गिव्ह एन इम्प्रॉम्प्टू रिप्लाय टू द क्वेश्चन. आता बघा, दोघांमध्ये एक फरक आहे, इम्प्रॉम्प्टू मध्ये आणि एक्सटेम्पोर मध्ये एक फरक आहे. आपण म्हणतो हजर जबाबीपणा. हजर जबाबीपणामध्ये काय होतं? तुम्ही तिकडनं बोललात की मी लगेच रिप्लाय देणार, त्या प्रकाराला म्हणतात इम्प्रॉम्प्टू. तुम्हाला उठवलं आणि बोलायला सांगितलं, स्पीच द्या, अचानक काही माहिती नसताना, अनअवेअर असताना स्पीच दिलं, त्याला म्हणतो आपण इम्प्रॉम्प्टू. आणि एक्सटेम्पोर म्हणजे हे होऊ शकतं की तुम्हाला माहिती होतं की या दिवशी मला स्पीच द्यायचंय, पण मी कुठलीही तयारी केलेली नाहीये, आणि असं असून बी कुठल्याही तयारी शिवाय, कुठल्याही पूर्वतयारी शिवाय केलेलं स्पीच असेल तर त्याला मी म्हणतो एक्सटेम्पोर. मला सगळं माहिती आहे पण तयारी नाही केली आहे, आणि याला आपण म्हणतो इम्प्रॉम्प्टू, हजर जबाबीपणाला. ठीक आहे. पुढे ओमनिपोटंट. आता 3 शब्द आणखी सांगतो. ओमनिपोटंट, ओमनिशियंट, ओमनिप्रेझेंट. ह्या 3 शब्दांना सुद्धा बघा, ओमनिपोटंट कुठं वापरलाय? टेक्निकल असिस्टंट 2017, STI मेन्स 2012, संयुक्त परीक्षा 2009, संयुक्त परीक्षा 2006, संयुक्त परीक्षा 2005, संयुक्त परीक्षा 1998, 1 2 3 4 5 6 परीक्षांमध्ये ओमनिपोटंट हा शब्द विचारलेला आहे. ओमनिपोटंट शब्द तयार कसा झाला? ओमनी म्हणजे ऑल, सर्व. आता ऑल सोबत जर पोटंट लावला, पोटंट म्हणजे पॉवरफुल,
मग ओमनीपोटंट म्हणजेच काय, सर्व शक्तिशाली, सर्व शक्तिमान, म्हणजेच हॅव्हिंग अनलिमिटेड पॉवर. जसं की मी म्हणू शकतो गॉड इज ओमनीपोटंट, म्हणजेच काय, देव सर्व शक्तिशाली आहे. ओमनीपोटंट, ऑल प्लस पॉवरफुल, लॅटिन भाषेतला रूट आहे ओमनी आणि पोटंट दोन्ही शब्द. ओमनी म्हणजे ऑल. हा जो ओमनी आहे ज्याचा अर्थ ऑल होतो, तो मी पोटंट सोबत लावला तर ओमनीपोटंट बनला, म्हणजे सर्व शक्तिमान. जर मी शियन सोबत वापरला, शियन हा सुद्धा लॅटिन भाषेतला शब्द ज्याचा अर्थ होतो नॉलेज. मग ओमनी म्हणजे ऑल प्लस शियन म्हणजेच काय, नॉलेज. दोघांना एकत्र केलं तर सर्व माहिती असलेला, म्हणजे सर्वज्ञ. सर्वज्ञ म्हणजेच नोईंग एव्हरीथिंग. गॉड इज ओमनीशियंट, म्हणजेच काय, देव हा सर्वज्ञ आहे, म्हणजे देवाला सर्व काही माहिती आहे. मी म्हणू शकतो तुम्ही सर्वज्ञ आहात, म्हणजे तुम्हाला सगळं काही माहिती आहे, सगळं काही माहिती असलेला सर्वज्ञ. बघा ओमनीपोटंट बघूया. वाक्यप्रयोग, गॉड इज बिलीव्ड टू बी ओमनीपोटंट. मग ओमनीपोटंटचे सिनोनिम्स काय, ऑल पॉवरफुल, अल्मायटी, सुप्रीम, इनविन्सिबल, ऍब्सोल्यूट. आणि अँटोनिम्स काय, विरुद्धार्थी, पॉवरलेस, वीक, हेल्पलेस, लिमिटेड आणि इनएफेक्टिव्ह. तसंच आता बघूया ओमनिशियंटचं. ओमनिशियंट म्हणजेच काय, ज्याला सर्व माहिती आहे. शब्द कुठे कुठे वापरलाय, ग्रुप बी 2022, ग्रुप सी 2022, टेक्निकल असिस्टंट 17, संयुक्त परीक्षा 2009, 2006 आणि 2005, 6 ठिकाणी परत विचारलेला आहे. वाक्यप्रयोग, अन ओमनिशियंट नरेटर नोज एव्हरी डिटेल ऑफ द स्टोरी. म्हणजे एक सर्वज्ञ जो नरेटर असतो त्याला त्या स्टोरीची प्रत्येक गोष्ट माहिती असते, त्या गोष्टीची, त्या कहाणीची कशा पद्धतीने सांगायचं. त्यानंतर त्याचे सिनोनिम्स काय, ऑल नोईंग, ऑल वाईज, ओमनिफॉर्म म्हणजेच लिटररी टर्म्स मध्ये, इनफॉलिबल, नोईंग एव्हरीथिंग, सर्व काही माहिती असलेला. विरुद्धार्थी शब्द काय होतील मग, इग्नरंट, अनइन्फॉर्म्ड, अनअवेअर, नेशंट आणि ऑब्लिव्हियस. हा शब्द नेसेंट बऱ्याच वेळेला विचारला गेलेला आहे, ऑब्लिव्हियस पण विचारला गेलेला आहे, इग्नरंट पण विचारला गेलेला आहे. हे जे मी सिनोनिम्स अँटोनिम्सच्या लिस्ट दिले आहेत त्यामधले काही शब्द विचारले गेलेत बरं का, मी तेवढे डिटेल दिलेले नाहीये तिकडे, मी इकडे तुम्हाला जास्त डिटेल्स दिले. पुढे ओमनी प्रेझेंट. आता जसं ओमनीपोटंट पाहिलं, ओमनिशियंट पाहिलं, तसं ओमनी प्रेझेंट शब्दामध्ये पण लॅटिन शब्द येतो. ओमनी म्हणजे ऑल आणि प्रेझेंट म्हणजेच उपस्थित असणे. मग ओमनी प्रेझेंट म्हणजेच काय, सर्वत्र उपस्थित असलेला, ज्याला मराठीत आपण म्हणतो सर्व व्यापी. देव कसा आहे, सर्वव्यापी. हवा कशी आहे, सर्वव्यापी. एअर इज ओमनी प्रेझेंट इन नेचर. हवा निसर्गामध्ये सर्वत्र पसरलेली आहे, उपस्थित आहे, सर्वव्यापी आहे. प्रेझेंट एव्हरीवेअर ऍट द सेम टाइम. हाही शब्द कुठे कुठे वापरला गेलाय, ग्रुप बी 2022, ग्रुप सी 2022, टेक्निकल असिस्टंट 17, संयुक्त परीक्षा 2009, 2006, 2005, 6 परीक्षांमध्ये. त्यानंतर सिनोनिम्स काय ओमनीप्रेझेंटचे, एव्हर प्रेझेंट, युनिव्हर्सल, युबिक्विटस हा शब्द विचारला गेलाय, परवेसिव्ह विचारला गेलाय, एव्हरीवेअर प्रेझेंट. त्यानंतर काय अँटोनिम्स काय होतील, ऍब्सेंट, लोकलाइज, लिमिटेड, रेस्ट्रिक्टेड, स्केअर्स. अशा पद्धतीने हे सगळे शब्द आपण इथं पाहिले. आय होप दिस इज क्लिअर टू एव्हरीवन. अशा पद्धतीने जर तुम्ही पेपर्सना अनलाइज करून पाहिलं की शब्द कुठले कुठले महत्वाचे, आणि ते जर या पद्धतीने रूट्सच्या माध्यमातून जर शिकलात तर तुम्ही शब्द विसरणार नाहीत. असेच आणखी सेशन्स जे आहेत ते आपण या सिरीज मध्ये चालू ठेवणार आहोत. आणि महत्वाचं म्हणजे आपली जी नवीन बॅच आहे वोकॅबलरी बुस्टर, तर त्या बॅच मध्ये सुद्धा तुम्हाला वोकॅबलरी बुस्टरच्या असे वोकॅबलरीचे सेशन सुद्धा पाहायला मिळणार आहेत. तर जरूर सर्वांनी आपलं ऍप डाउनलोड करा आणि बॅच सुद्धा सबस्क्राईब करा. चला तर इथं सेशनला विराम देतो आणि सध्या थांबतो. भेटूया आपल्या पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.